उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. भारतीय जनता पार्टी पक्षानं तिरंगा यात्रा काढण्याऐवजी अमेरिकेच्या झेंड्याची यात्रा काढावी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भाजपवर पुन्हा निशाणा. सामाजिक आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्याच्या विरोधात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून संभाजीनगरात जोरदार निदर्शनं. अजित पवार नावाचे निधी चोर नावानं झळकले बॅनर. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शिवसेना उभाटा गटाकडून पाणी प्रश्नाला घेऊन आंदोलन सुरू केलं असून 16 तारखेला आदित्य ठाकरे हे हल्लाबोल मोर्चामध्ये सहभागी होतील, अशी माहिती विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मागच्या 13 एप्रिल पासून तर 16 मे पर्यंत तब्बल 33-34 दिवसाचं आंदोलन, एक ऐतिहासिक आंदोलन शिवसेनेनं या संभाजीनगरात उभारलेलं आहे. अनेक प्रकारचे उपक्रम केले, मला ते डिटेल सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाचं 90 वॉर्ड जे महानगरपालिकेचे 115 पैकी या वॉर्डामध्ये आम्ही पदयात्रेच्या माध्यमातून हल्लाबोल रॅली केली. आणि आता 16 तारखेला माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी 4:30 वाजता हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आले. क्रांती चौकातून निघणारा हा मोर्चा गुलमंडीवर जाहीर सभेत रूपांतर होईल आणि नंतर कमिशनरांबरोबर आदित्यजी ठाकरे साहेब पाणी प्रश्नावर चर्चा करतील. अशा प्रकारचा 16 तारखेचा कार्यक्रम आहे. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतो. याला सर्वसामान्य जनता या आंदोलनात उतरलेली आहे, नुसती शिवसेनाच नाही. आम्ही सुद्धा म्हटलेलं आहे की आम्हाला याच्यात राजकीय काही घेणं देणं नाही आहे. या शहराला पाणी मिळालं पाहिजे आणि जी स्थिती 1 महिन्यापूर्वी होती तिच्यामध्ये निश्चित पाण्याच्या स्थितीमध्ये सगळीकडे मी म्हणत नाही, 100% मी म्हणत नाही, पण बऱ्याच भागामध्ये चांगल्या पद्धतीनं पाण्यामध्ये आधीच्यापेक्षा खूप चांगला बदल झाला असं मी मुळीच म्हणणार नाही, पण आधीच्यापेक्षा सकारात्मक बदल झालेला हे मान्य करावं लागेल. पण या मोर्चा ज्या वेळेस होईल आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या साहित्याशी बोलून मला वाटतं आणखी बदल या पाण्याच्या व्यवस्थेमध्ये संभाजीनगरात होईल. लबाडांनो पाणी द्या या नावाने आम्ही आंदोलन करतो, कारण लबाडीची भाषा सत्ताधारी लोकांनी मागच्या 3 वर्षात केलेली आहे. 1680 कोटीची योजना 2740 कोटीमध्ये गेलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं हे 1040 कोटी हे कसे जास्त झाले याचा मलिदा कोणाला मिळालेला आहे, कोणी याचं हे सगळं वाढवलेलं आहे, याचं टेंडर पुन्हा काढलं का? 1040 कोटी रुपये जास्त या सगळ्या टेंडरला मागच्या काळात देण्याचा निर्णय झाला. मला असं वाटत नाही की 2740 मध्ये सुद्धा हे काम होईल आणि याच्यावर 800 कोटी रुपयाचा बोजा महानगरपालिकेवर टाकला जातोय. म्हटलं ही सगळी भूमिका आम्ही जनतेसमोर मांडली. दुसरा महत्वाचा प्रश्न, विनोद घोसाळकर जे आहेत त्यांच्या सुनबाई माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर त्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला. त्यांचं स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्यावरती त्या नाराज असतात. मी आता जस्ट कुठून तरी माझ्या कानावर माहिती आल्यानंतर त्या भागातील पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. घोसाळकर साहेब एक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, जुने नेते आहेत. शिवसेनेच्या एकंदर कामकाजामध्ये त्यांचा मोठा वाटा, उत्तर मुंबई भाग म्हणतात त्याला, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि स्थानिक नेतृत्वाशी सगळ्याच ठिकाणी थोडे बहुत भांड्याला भांडं तर लागतच असतं. आणि तेजस्वी घोसाळकर या ज्या आहेत यांनी मला वाटतं अतिशय जिद्दीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेल्या नगरसेविका. दुसरी टर्म त्यांची आहे. अतिशय संघटनात्मक दृष्ट्या सुद्धा चांगलं काम करणाऱ्या आणि त्या काही शिवसेना
किंवा मान्य उद्योजींच्या नेतृत्वापासून दूर जातील असं मला मुळीच वाटत नाही. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। यामुळे संभाजीनगरातील क्रांती चौक इथं आंबेडकरवादी अत्याचार कृती समितीद्वारे जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला। मागील अनेक वर्षांपासून अर्थमंत्री अजित पवार हे हेतुता सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा जो निधी आहे तो इतरत्र वळवित आहेत। मागच्या अर्थसंकल्पामध्ये जो तरतूद झाली होती त्याच्यापैकी 7,000 कोटी यांनी इतरत्र वळवले आणि मागच्या 2 मेला यांनी एक सर्क्युलर काढलं ज्याच्यामध्ये 746 कोटीचा जो निधी होता जो सामाजिक न्याय खात्याचा आणि आदिवासी विकास खात्याचा होता तो यांनी मुख्यमंत्र्यांच्या जे लाडकी बहीण योजना आहे त्याकरिता वापरलेला आहे। मुळात नीती आणि जे नियोजन आयोग आहे त्यांच्या नियमानुसार SC ST करिता ज्या निधीचं प्रावधान सरकार करतं त्या निधीला तुम्ही इतरत्र वळवू शकत नाही, परंतु जातीय द्वेष भावनेतून अजित पवार आणि संबंधित जे काही मंत्री आहेत ते त्या संबंधित खात्यातील सचिवांना आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांना संगनमत करून जातीय हेतूतून आणि इतरत्र हा निधी वळवत आहे। त्यांची ही जी काही कृती आहे ती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार यांच्यावरती जो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि यांना जर असं वाटत असेल की आंबेडकरी समुदाय या ठिकाणी शांत बसेल तर असं होणार नाही। यानंतर जर अजित पवार आणि त्यांच्या संबंधित मंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने जर या प्रकारे जर निधी वळवण्याचा प्रयत्न जर केला तर आंबेडकरी समूहाच्या वतीने मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उभारण्यात नाही कसं आहे, संबंधित खात्याचे जे काही मंत्री आहेत त्यांचे वरिष्ठ जे बोलणार तेच करणार आहेत। एक जण मारल्यासारखं करतंय, दुसरं जण रडल्यासारखं करतंय। संजय शिरसाट साहेबांना जर कुठेतरी मागासवर्गीयांच्या प्रति जर त्यांच्या मनामध्ये आत्मीयता असेल तर त्यांनी सभागृहामध्ये अजित पवारांसोबत खडाजंगी करायला पाहिजे, अजित पवारांना जाब विचारला पाहिजे आणि आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी या ठिकाणी द्यायला पाहिजे। केवळ ते मंत्रिपद यासाठी त्यांना दिले गेलेलं नाहीये। ते म्हणतायत की आम्ही जर आम्हाला निधी मिळत नसेल, निधी इतरत्र जर वळविला जात असेल तर ते खातं बंद करा। मुळात खातं बंद करणं हे म्हणणं ही हातबलता झाली। संजय शिरसाट साहेबांनी या संदर्भाने ठोस निर्णय या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि जे काही सरकार आहे त्या संबंधित जे काही मंत्री असतील, अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना खडसावून प्रश्न विचारा, यांना धारेवर धरा, अन्यथा तुम्ही देखील राजीनामा द्या। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील लघु प्रकल्पात केवळ 21% जलसाठा शिल्लक राहिला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट साठा असल्याचं म्हटलं जात आहे। मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी 32% खाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठा सरासरी 32% खाली आहे। लघु प्रकल्पात तर केवळ 21% पाणी साठा असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे। विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील यंदाचा जलसाठा दुपटीनं अधिक असल्याचं दिसून येतं। मराठवाड्यावर कायम दुष्काळाचं सावट असतं। 2 वर्षांपूर्वी मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडला होता, त्यामुळे गतवर्षी मराठवाड्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला होता। गतवर्षी जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागात चांगला पाऊस झाला होता, शिवाय मराठवाड्यातही चांगला पाऊस झाला होता। यामुळे सर्वच लहान मोठी धरणं 50% भरली होती। परिणामी यंदाच्या कडक उन्हाळ्यातही सर्वच धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा असल्याचं दिसून येत आहे। मराठवाड्यात 44 मोठे प्रकल्प आहेत। या प्रकल्पात आज 32% पाणीसाठा आहे। 81 मध्यम प्रकल्पात 31% तर 79 लघु प्रकल्पात 31% जलसाठा असल्याचं जलसंपदा विभागाच्या दैनंदिन अहवालातून दिसून येत आहे। प्रकल्पातील पाणीसाठा अशा प्रकारे आहे: 44 मोठी धरणं 32%, 81 मध्यम प्रकल्प 31%च जलसाठा शिल्लक राहिलाय। 795 लघु प्रकल्पात 21% पाणीसाठा आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या वैजापूर हद्दीतील समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर अन्य 5 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर हद्दीतील समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय तर अन्य 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। वैजापूर तालुक्याच्या हद्दीत असलेल्या समृद्धी महामार्गावर एका कंटेनरचा आणि 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झालाय
आज सकाळी 7:30 वाजेदरम्यान ही घटना घडली आहे। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झालेत। तर या 5 जखमींपैकी 3 चिमुकले असल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये। नाशिकहून छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान हा अपघात झालाय। जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पूनम चव्हाण असं घटनेत मृत महिलेचं नाव आहे। तर अजय चव्हाण, आनंद चव्हाण, न्यायसी चव्हाण, अनन्या चव्हाण आणि पियांसी सर्व जौनपूर उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त होतीये। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय, मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त। सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी। ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी। AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री। ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा। सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ CAD आणि CAM। पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc। तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे। स्कॉलरशिप उपलब्ध आहे। मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे। या तारखा अगदी लक्षात ठेवा। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025। सिपेट ॲडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला। कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025। तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02, 93 25 68 79 03, 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा। सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे। प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट। आजच आपला प्रवेश निश्चित करा। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष।
नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही बाबीचा तुटवडा भासणार नाही याचं नियोजन करा असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत दिले आहेत. खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली आहे. इमाव, कल्याण, दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉक्टर कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आमदार राजेश राठोड, आमदार संजय केणेकर, विधानसभा सदस्य आमदार रमेश बोरणारे, आमदार प्रशांत बंब, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील तसंच अन्य संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी पहलगाम इथं अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना तसंच युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्ह्याच्या खरीप हंगामाचं नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सादर केलं. यावेळी लोकप्रतिनिधींनी मुद्दे मांडले. यावेळी मंत्री अतुल सावे यांनी मान्सून पूर्व रोहित्रे व अन्य प्रकारच्या देखभालीचं काम ऊर्जा विभागानं पूर्ण करावं. अवकाळी पावसामुळे पिकांसोबतच जनावरांचंही नुकसान झालं आहे, त्याचीही भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी गाव पातळीवर शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करावे. नुकसान भरपाई पोटी मिळणारी रक्कम कर्ज खात्यात वळती करू नये असे निर्देश दिलेत. तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय. काहीही व्यसन नव्हतं तरी पण कॅन्सर झाला. समाजात वावरताना अशी काही उदाहरणं आपल्या समोर येतात. या बाबीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आपण खात असलेले ताजी फळं, त्यातल्या त्यात फळांचा राजा आंबा, हा आंबा आता काही लोकांच्या लवकर श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी कर्करोगाला निमंत्रण देत असल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलंय. बघा एडीएन न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. फळांचा राजा असलेला तसंच उन्हाळ्यात प्रत्येक व्यक्ती मोठ्या चवीनं खात असलेले आंबे आणि जिल्ह्यात विक्रीसाठी येणारी सर्वच फळं विकण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अत्यंत घातक असलेल्या चायनीज पावडर आणि
इथिलीन स्प्रेचा ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक जास्त वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 100 पार्ट पर मिलियन यापेक्षा जास्त इथिलीनचा आणि चायनीज पावडरचा वापर करण्यास प्रतिबंध असताना याच्यापेक्षा अधिक प्रमाणात वापर होत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळांचा मोंढा दररोज भरतो. या फळाच्या मोंढ्यातच हा प्रकार राजेरासपणे सुरू असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या पावडरद्वारे कच्ची कैरी 24 तासाच्या आतच पिकलेला आंबा बनवला जातो. इथिलीन स्प्रे हा आंबे पिकवण्यासाठी वैध असल्याचं व तशी परवानगी असल्याचे आंबे विकणाऱ्या काही ठोक व्यावसायिकांचं म्हणणं आहे. मात्र या इथिलीन स्प्रेचा आणि चायनीज पावडरचा 100 पार्ट पर मिलियन यापेक्षा अधिक प्रमाणात वापर करू नये असं स्पष्ट निर्देश आहेत. मात्र आंबे पिकण्यासाठी आणि व्यापाऱ्यांनी इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा प्रमाणापेक्षा अधिक वापर सुरू केल्याचं उघडकीस आलंय. पहिल्या दिवशी आलेले कच्चे आंबे दुसऱ्याच दिवशी पिकवण्याचा अजब गजब फंडा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात दररोज विक्रीसाठी येणारे टवटवीत फळं कर्करोगासारख्या आजाराला निमंत्रण देत असल्याचं पाहायला मिळतंय. काही वर्षांपूर्वी कॅल्शियम कार्बोएटनं आंबे पिकवण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू होता. मात्र यावर राज्यभरात छापेमारी झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंबे झटपट पिकवण्यासाठी दुसरा पर्याय शोधून काढला असून इथिलीन स्प्रे आणि चायनीज पावडरचा वापर करून काही तासातच आंबे पिकवण्यात येत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. आंब्याच्या एका कॅरेटमध्ये पुडीत बांधलेली चायनीज पावडर टाकल्यानंतर 24 तासाच्या आतच आंबा पिकत असल्याचंही म्हटलं जात आहे. सर्व फळांच्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये आणि शोरूम मध्ये असलेल्या कॅरेटमध्ये या पावडरच्या पुड्याचा सर्रासपणे वापर होत असल्याचं दिसून येत आहे. तर काही दुकानांच्या समोर परिसरात या पावडरच्या पुड्या कचऱ्यामध्ये देखील आढळून येत आहेत. जिल्ह्यात आंब्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं ही तूट भरून काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळांच्या मोंढ्यात कच्च्या कैरीचे तातडीनं आंबे तयार करण्यात येत आहेत. यासाठी घातक इथिलीन स्प्रे, चायनीज पावडर या 2 रसायनांचा वापर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इथिलीन हा एक हायड्रोकार्बन वायू आहे. सफरचंद आणि इतर काही फळं असे आहेत जे इथिलीन तयार करतात. आंबे पिकवण्याकरिता सुद्धा कृत्रिमरित्या तयार केलेल्या इथिलीन लिक्विड किंवा पावडरचा वापर केला जातो. त्याचा वापर 100 ppm पेक्षा जास्त झाल्यास मानवी शरीरास धोकादायक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी आलेली जवळपास 90% पेक्षा जास्त फळं ही मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचं उघडकीस येत आहे. छत्रपती संभाजीनगरचे कर्तव्यनिष्ठ पालकमंत्री यांनी नुकतीच खरीप हंगामपूर्व बैठकीत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय. एकीकडे असं असताना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अशा फळांच्या व्यापाऱ्यांवर मेहर नजर असल्यानं सदर प्रकार राजेरोसपणे सुरू असून नागरिकांच्या आरोग्यासोबत सर्रासपणे खेळ केला जात असल्याचं उघडकीस येत आहे. याकडेही पालकमंत्री यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचं दिसतंय. तर या उन्हाळ्यात नागरिकांना आंबे खायचे असतील तर त्यांनी पाडाला लागलेला आंबा गवतात पिकवून खावा असा सल्ला काही जाणकारांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सिल्लोड इथं अंजन शलाका प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. यावेळी खासदार डॉक्टर कल्याणराव काळे, आमदार अब्दुल सत्तार, ललित गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अहिंसा झोनच्या नामफलकाचं अनावरण करण्यात आलंय. सिल्लोड इथं सुरू असलेल्या जैन समाजाचे 17वे तीर्थंकर श्री कुंथनाथ भगवान यांच्या प्रतिमेचा अंजन शलाका प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा समारोप परमपूज्य आचार्य भगवंत श्रीमद विजय दर्शन वल्लभ सुरीश्वर जी मसा सहित साधू साध्वी वृंद यांच्या सानिध्यात विविध धार्मिक विधीनं उत्साहात संपन्न झालाय. या प्रसंगी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार तसंच खासदार डॉक्टर कल्याण काळे, जैन समाज आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जैन परिषदेचे सदस्य तनसुख झांबड यांची प्रमुख उपस्थिती होती. सिल्लोड शहरातील महाराणा प्रतापनगर भागात जैन समाजाचे 17वे तीर्थंकर श्री कुंथनाथ भगवान यांचं मंदिर उभारण्यात आलं. इथं स्थापना करण्यात येणाऱ्या श्री कुंथनाथ भगवान यांच्या प्रतिमेचा अंजन शलाका व प्राण प्रतिष्ठा सोहळा गेल्या 9 दिवसांपासून सुरू होता. या मंदिरात परमपूज्य आचार्य देव श्रीमद विजय दर्शन वल्लभ सुरेश्वर जिमसा सहित साधू साध्वी वृंदच्या उपस्थितीत दिनांक 3 मे ते आज दिनांक 9 मे असे 9 दिवस विधिवत कार्यानं प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालाय. त्यामुळे आज भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आल्याची माहिती सकल राजस्थानी समाज मंडळाचे तालुका अध्यक्ष विनोद मंडलेचा यांनी दिली आहे. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेला हा
सोहळा अविस्मरणीय असून सोहळा सिल्लोड शहरात होत असल्याचा मनस्वी आनंद असल्याचं स्पष्ट करत येत्या काळात मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर श्री कुंथुनाथ भगवान यांच्या नावानं भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येईल अशी घोषणा आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. महाराणा प्रतापनगर भागात श्री कुंथुनाथ भगवान मंदिर उभारण्यात येत असताना जैन समाज बांधवांची भावना लक्षात घेता आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काळात सिल्लोड नगर परिषदेनं हा भाग अहिंसा झोन असल्याबाबत ठराव घेतला होता. या सोहळ्याच्या निमित्तानं आज इथं अहिंसा झोन फलकाच्या कोनशिलेचं अनावरण सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तसंच परमपूज्य आचार्य श्रीमद विजय दर्शन वल्लभ सुरेश्वर जिमसा खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या सहित साधू साध्वी वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय. कार्यक्रमास जैन गुरु श्री कृपा वल्लभजी, श्री प्रणव मुनिजी, श्री नम्र वल्लभजी यांच्यासह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पागाढे, क्रूबा समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, सुनील सेठ पाटणी, सकल राजस्थानी समाज मंडळाचे तालुकाध्यक्ष विनोद मंडलेचा, सुभाष सेठ जैन, शिवसेनेचे जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, तालुका प्रमुख मारुती पा वराडे, शहर प्रमुख मनोज छवर, राजेंद्र ठोंबरे, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. महानगरपालिकेच्या माध्यमातून कचरा संकलनासाठी नेमलेल्या रेड्डी कंपनीच्या विरोधात कामगार संघटनेनं आंदोलन पुकारलं असून रेड्डी कंपनीचे व्यवस्थापक आणि सुपरवायझर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. या विषयाला घेऊन आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती कंत्राटी कामगार संघटना अध्यक्ष हकीम शेख रशीद यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आज महानगरपालिका आयुक्त साहेब व महानगरपालिकेचे घनकचरा प्रमुख साहेब यांना आम्ही जे पत्र दिलेलं आहे ते उपोषण संदर्भात दिलेलं आहे. कारण की महानगरपालिकेमध्ये पी गोपीनाथ रेड्डी कंपनी कचरा संकलन करण्याचं जे काम करते त्यांचे झोनल सुपरवायझर हे कर्मचाऱ्यांना कुठलंही कारण नसताना कामावरून काढून टाकतात आणि हे जे पैसे घेतात कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचारी त्यांना जे पैसे देत नाही त्याच्यामुळे हे लोक यांना कुठलं तरी निमित्त करतात, कुठलं तरी कारण दाखवतात आणि या लोकांना कामावरून काढून टाकतात. आणि एवढा जो हे जे लोक हॉटेल मालकाकडून, हॉस्पिटलकडून, कर्मचाऱ्यांकडून, भंगारवाल्याकडून हे जे पैसे हप्ते गोळा करतात याच्यामध्ये कंपनीचा जो व्यवस्थापक आहे त्याचासुद्धा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे असा माझा अंदाज आहे. त्याच्यामुळे आम्ही जे आहे तर हे लवकरात लवकर आमरण उपोषण करणार आहोत. तत्पूर्वी यांच्यासमोर आम्ही चर्चेला यांनी जर आम्हाला बोलवलं तर आम्ही ती चर्चा करू आणि आमचा याच्या मागचा उद्देश असा आहे या उपोषण मागचा हे जे कंत्राटी कर्मचाऱ्यावर जे अन्याय होतो आहे तो दूर व्हावा. यांना कधी कामावरून म्हणजे निमित्त कोणतंही काढून यांना कामावरून काढू नये आणि जे काढलेले कर्मचारी आहे त्यांना लवकरात लवकर कामावर रुजू करावं व हे जे झोनल सुपरवायझर यांचा भ्रष्टाचाराचा पूर्ण पर्दाफाश करावा आणि या लोकांनासुद्धा यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, यांनासुद्धा कामावरून काढावे. मी हकीम शेख, अध्यक्ष कंत्राटी कामगार संघटना. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. भारतीय जनता पार्टी पक्षानं तिरंगा यात्रा काढण्याऐवजी अमेरिकेच्या झेंड्याची यात्रा काढावी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भाजपवर पुन्हा निशाणा. सामाजिक आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्याच्या विरोधात आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून संभाजीनगरात जोरदार निदर्शनं. अजित पवार नावाचे निधी चोर नावानं झळकले बॅनर. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.